महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद धुळे मार्फत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी धुळे शहरातील कैलासवासी यशवंतराव सभागृहात आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी सुरुवातीला सकाळी 8:30 वाजता अध्यक्ष धरतीताई देवरे यांच्या उपस्थितीत महिला अधिकारी कर्मचारी यांची एक बाईक रॅली काढण्यात आली। तदनंतर 10 वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात उद्घाटन जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। यावेळेस सुरुवातीला दिनेश महाले व त्यांच्या ग्रुपने राज्यगीत सादर केले। तदनंतर प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। त्यानंतर या ठिकाणी ज्योती पाटील व लेखा विभागातील महिला कर्मचारी यांनी स्वागत गीत सादर केले। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी हेमंतराव भदानी यांनी प्रास्ताविक केले। तदनंतर मान्यवरांचा सत्कार महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला। तदनंतर 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिज्ञा देखील घेण्यात आली। तदनंतर एक नाटिका सादर करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने सासू सून या भूमिकेत सुनीता शिंदे व संगीता दाभाडे यांनी सादर केले। तर मोना निकम यांनी वैयक्तिक नृत्य सादर केले। जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी श्री शक्तीचा जागर या ठिकाणी सादर केला। तर बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देत रॅप सॉन्ग दुर्गेश बोरसे यांनी सादर केले। तदनंतर पाककला विजेते पारंपरिक वेशभूषेतील त्याचबरोबर नृत्य नाटिका सहभागी स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस वितरण देण्यात आले। त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। तदनंतर या ठिकाणी अध्यक्षा धरतीताई देवरेसह माजी उपाध्यक्ष कुसुमताई निकम, जिल्हा परिषद सदस्य सौ पाटील यांनी देखील या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले। तर दुपारच्या सत्रात डॉक्टर कीर्ती ठाकरे यांचे व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी सभापती ज्योतिताई बोरसे, सभापती सोनीताई कदम, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज आपण सगळेजण महिला दिन साजरा करतोय। खरं उद्या आहे, पण आज आपण करतोय। आपण नशीबवान आहोतच, कारण आपला उद्याचा कार्यक्रम आपण आज साजरा करतो, आज पण करणार, उद्या पण करणार। पण मला सगळ्या महिलांना सांगावं वाटतं की आपण काय 2 दिवस महिला दिन साजरा करू नये। वर्षभर सगळं आपलंच असतं। 365 दिवस हा महिला दिन आपण साजरा करत असतो। सकाळी 5 वाजेच्या अलार्मपासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आपण सदोदित कामात असतो। कधी नवऱ्याचं काम, मुलांचं काम, घरचं काम, बाहेरचं काम, काय ते सगळे काम सगळ्या महिलांशिवाय कुठे काही एकही काम आपलं पूर्ण होत नाही। तर मला असं वाटतं की हा महिला दिनाचा कार्यक्रम आपण 365 दिवस साजरा करावा। आणि महिलांच्या बाबतीत तर मी नेहमी म्हणते की आपण जर मनासारखं वागण्याचा प्रयत्न केला तर जगाला त्रास होतो, आणि जगाच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं म्हटलं तर आपल्या स्वतःलाही त्रास होतो। तर मी म्हणेन की आपण वागताना आपण जो कार्यक्रम बघितला, आपलं भारतीय संपूर्ण भारतातला आपण अहिल्याबाई होळकरांचं बघितलं, जिजाऊंचं बघितलं। आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे। आपली भारतीय संस्कृती ही जगातली 1 नंबरची संस्कृती आहे। तर माझ्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण महिला दिन साजरा करतोय, आपण कुठेतरी चंद्रावर चाललोय, काहीतरी आपण पुढे निघण्याचा प्रयत्न करतोय। पण तुम्हाला कोणाला असं वाटत नाही का की संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय? कुठेतरी संस्कृती मागे निघत चालली, आपल्या हातून काहीतरी सुटतंय, कुठेतरी सुटतंय। पूर्वीच्या बायांना मर्यादा होती, आता स्त्री थोडीशी पडद्याच्या बाहेर निघायला लागली तर आपण संस्कार सोडून दिले। आणि भारत हा देश, हा संस्कार ह्या भारतामध्ये असले तर आपला भारत आज पण जगात 1 नंबर राहील आणि तो उद्या पण राहील। पण त्यासाठी
स्त्रीचा आदर होईल, ज्या दिवशी स्त्रीवरचा अत्याचार कमी होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा महिला दिन साजरा करा. अत्याचार कधी कमी होतील? ज्या दिवशी आपण आपल्या मुलांना शिकवू की महिलांचा आदर करा, महिलांना सन्मान द्या. आपल्या घरातून आपण जेव्हा शिकवू त्या दिवशी हा अत्याचार कमी होईल. आपला आता सबला झालेली आहे, पण हे आपल्याला शहरी भागात दिसते. काही प्रमाणात आपण जेव्हा ग्रामीण भागात जातो, आम्ही सर्वच ग्रामीण भागातून आलेलो आहोत, ग्रामीण भागात जातो, अजूनही अत्याचारित महिला आहेत. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बालविवाह तुम्ही थांबवा, बालमृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. आपण सगळेजण थोडं का असेल, आपण जसे गटामध्ये आपण सगळेजण निवडून आलो, आपण 30-40 हजार लोकांचं प्रतिनिधित्व आपण जेव्हा करतो आहोत, तर मला असं वाटतं की जेव्हा आपण सदस्य म्हणून आहोत तरी 1-2 का असेल आपण बालविवाह रोखले तर आपल्या त्या सदस्यत्वाचा आपण काहीतरी फायदा केला असं मला वाटतं. कदाचित माझे विचार कोणाला पटणार नाही, पण माझी सगळ्या आजच्या माता भगिनींना विनंती आहे की खरोखर महिला दिन जर साजरा करायचा असेल तर आपल्या आजूबाजूला होणारे अत्याचार थांबवा. एक स्त्रीची दुश्मन असते असं हे काय म्हटलं जातं? का म्हटलं जातं? कारण एका स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीवर जेव्हा विश्वास असेल तेव्हा ती पर्वत हलवेल, पण एका स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीवर शंका असेल तर ती सर्वात मोठा पर्वत उभा करेल. त्यामुळे आपण आपल्या स्त्रियांना जपा. आपल्या बाजूला काही वेळावर काहीतरी होत असेल त्याला आपण आळा घातला पाहिजे. आणि शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर खेड्यामध्ये म्हणाल तर आपण शिक्षणासाठी जनजागृती करायला पाहिजे. कारण ग्रामीण भागातली म्हणावं किंवा शहरी भागातली म्हणावं, परिस्थिती कधी बदलेल? ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल तेव्हा तुमची परिस्थिती बदलेल. शिक्षण हा परिस्थिती बदलवण्याचा सगळ्यात मोठा मार्ग आहे. आणि आपण आपली परिस्थिती जर बदलवायची असेल तर आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. आपण जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहू, शिक्षणाच्या जोरावर उभं राहू. तर मला एक म्हणायचंय की आपण आता शिक्षणाचा विषय सोडला, पण आपण जेव्हा शेताकडे वळतो तेव्हा कितीतरी महिला अशा आहेत की शेतीत काम करून सुद्धा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. आणि एक छोटीशी खंत मी इथे व्यक्त करते, कदाचित माझा हा विचार पटणार नाही, पण बघा आपण समाजात वावरत असताना एखादी बायको म्हणजे बाई मेली तर नवरा लगेच दुसरं लग्न करेल, मुलांचा विचार न करता नवरा दुसरं लग्न करेल. आणि पण जर एखादा माणूस गेला तर ती बाई त्या मुलांचं संगोपन करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेईल. हे विधान चित्र आहे आज. आणि ते त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही, पण अशी परिस्थिती असते. म्हणून एक स्त्री हा घराचा पाया आहे आणि स्त्री शिकली तर पुढची पिढी ती निश्चितच शिकवेल, शिक्षित करेल आणि त्या शिक्षणाचा फायदा अजून आपला भारत देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला होईल. आता इथे सगळ्या महिला सदस्य सगळेच जमलेले आहेत, सगळ्या महिला आहेत. आता मला पण जायची जरा घाई आहे, पण आजचा हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ज्या पुरुषांनी मदत केली, ज्या पुरुषांची केव्हापासून चालली युद्ध पातळीवर तयारी, त्यांच्या सगळ्यांची मी आभारी आहे की महिलांचा कार्यक्रम करण्यासाठी सगळ्या पुरुषांची धावपळ चालली आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला दिन उद्या आहे. आमच्या घरात तर फार मॅडमला कदाचित माहिती असेल, आमच्या घराजवळच मॅडम राहतात, पण आमच्याकडे हा सोहळा म्हणून साजरा होतो. कारण मला एकच मुलगी आहे आणि आमच्या घरात तर एकच मुलगी आहे आणि तिचा वाढदिवस सुद्धा 8 मार्चलाच असतो. आणि तिचा जन्म झाला तेव्हा मी एक आमचं खाजगी सांगते तुम्हाला, तिचा जन्म जेव्हा झाला तर माझ्या सासऱ्यांनी सांगितलं होतं की मी 30 वर्षापासून मुलीची वाट बघत होतो, आज माझ्या घरात लक्ष्मी आहे. म्हणून 8 मार्च हा आम्हाला खूप आनंदाचा दिवस आमच्याकडे असतो. तरी पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आभारी आहे मॅडम आपण ऐकून बोलल्याबद्दल. वंदन करते, कारण त्यांच्यामुळे आज सगळे आपण आपल्या पायावर उभे आहे. त्यांनी जर त्या काळात शिक्षणासाठी, आपल्या महिलांच्या शिक्षणासाठी जर समाजाचा विरोध केला नसेल तर आपण आज इथे कोणीच उभं राहिलो नसतो. आज शिक्षणाच्या माध्यमातून आपण सगळेजण इथे आहे आणि आपण एकमेकांना, मला बोलू दे त्यांच्याशी, शिक्षणाच्या माध्यमातून आपण इकडे सगळे आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहे. आज आपण बघितलं की आज किती सुंदर आपण इथे कार्यक्रम केला आहे. त्याच्यामागे गरीब पुरुषांना आपल्याला मदत केली आहे, त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद करते की आज जरा आपण सांगितलं की महिला राज आहे, परंतु आपण जर महिला राज म्हणू शकलो कारण
पुढाकार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते. आज जर आपण महिला दिन साजरा करत आहोत तरी सकाळपासून आपण आपल्या घरात सगळं आवरून इथे आलं आहे. आपण महिलांना मल्टीटास्किंग म्हणून सांगू शकतो, कारण आपण घर आणि ऑफिस दोघं सांगू शकतो. जर आपण घरात आत राहिलो तर घर आणि बाहेर राहिलं तर पूर्ण देश सांभाळायची ताकद आपल्या महिलांमध्ये दिली आहे. मी आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.